नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आता कला लवकरच एक खूप मोठ्या सत्याचा उलगडा संपूर्ण चांदेकरांसमोर करणार असते. महत्त्वाचा खुलासा म्हणजे आबांच्या कपाटामधून 5 लाख रुपये चोरीला गेलेले असतात. 5 लाख रुपये कुणी घेतले कपाटामधून हे आता कला शोधून काढते आणि तेव्हा तिला कळतं की ते पैसे नैनाने चोरलेले आहेत. आणि ते पैसे कशासाठी चोरलेत हे सुद्धा तिला कळतं आणि ते पैसे सौरभला देण्यासाठी नैनाने आबांच्या कपाटामधून घेतलेले असतात हे सुद्धा कलाला कळतं. आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खुलासा म्हणजे नैनाच्या प्रेग्नन्सीचं सत्य आता कलाला कळलेलं असतं. नैना प्रेग्नेंट नाही आहे हे आता कलाला कळलेलं असतं. त्यामुळे कला आता चांदेकरांची फसवणूक केली म्हणून नैनाला अजिबात माफ करत नाही आणि तिची चूक पोटामध्ये सुद्धा घेत नाही. तर ती आता संपूर्ण चांदेकरांसमोर नैनाच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य आता आणते आणि तिला चांगलेच इथे खडेबोल सुनावते. कारण तिने इथे सगळ्यांचा अपमान केलेला असतो. सगळ्यांच्या फिलिंग्सबरोबर ती खेळलेली असते. बाळ घरात येणार म्हणून सगळ्यांनी तिला माफ करून घरची सून बनवलेलं असतं. पण एवढं मोठं खोटं बोलून तिने त्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो राहुलबरोबर लग्न करण्यासाठी. पण हे सत्य जेव्हा कलाला कळतं तेव्हा कला सगळ्यांसमोर तिचा पर्दाफाश करते आणि नैनाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणते. तर इथे नैना प्रेग्नंट नाही आहे आणि आबाच्या कपाटातून चोरलेले पैसे हे नैनाने चोरले असतील हे सत्य आता कलाला कसं काय कळतं आणि कला हे सत्य कसं शोधून काढते आणि चांदेकरांसमोर हे सत्य आणते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता नैना प्रेग्नंट नाही आहे हे फक्त एका व्यक्तीला माहिती असतं आणि ती व्यक्ती म्हणजे सौरभ. तर इथे सौरभला आता कळलेलं असतं की नैना आपल्याला फसवते. ती माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करते तिच्या फायद्यासाठी. तिला त्या राहुलबरोबरच राहायचं आहे. सौरभ आता नैनाचा प्लॅन समजून गेल्यानंतर तो म्हणतो की अजिबात नाही, आता ह्या नैनाला तर मी सोडणारच नाही. आणि सौरभ आता नैनाला फोन करतो आणि तिला म्हणतो की मला कळलं आहे तू आता माझ्याकडे काही परत येणार नाही आहेस. कारण तुला पैसा हवा आहे ना, पैशांसाठीच तू त्या राहुलबरोबर लग्न केलेस आणि म्हणून तू मला फक्त फसवतेस तुझं सत्य लपवण्यासाठी. कारण तू प्रेग्नेंट नाही आहेस हे सत्य फक्त मला एकट्याला माहिती आहे आणि म्हणून तू मला फक्त प्रेमाचं आमिष दाखवतेस आणि माझा फायदा करून घेतेस. पण आता बास झालं, आता तुझं हे सत्य मी सगळ्यांना सांगेन. तेव्हा नैना म्हणते तू असं का करतोयस, आतापर्यंत तर सगळं ठीक होतं, अचानक तुला काय झालं. मी तुला सांगितलं आहे ना, माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे. मी या चांदेकरांना फक्त धडा शिकवण्यासाठी या घरामध्ये आलेली आहे. सौरभ बेबी, तुला माहिती आहे ना, मी फक्त तुझी आहे आणि मी तुझ्याबरोबरच राहणार आहे. फक्त मला अजून थोडा वेळ दे. तेव्हा इथे आता सौरभवरती तिच्या या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही. तेव्हा सौरभ म्हणतो तुला काय वाटलं, तू सारखं सारखं मला मूर्ख बनवशील आणि मी बनत राहीन का. पण आता नाही, आता तुझं सगळं सत्य मला कळलं आहे आणि आता लवकरच ते मी संपूर्ण चांदेकरांना सांगणार आहे की तू प्रेग्नेंट नाही आहेस, तू सगळ्यांची फसवणूक केली आहेस. तेव्हा नैना म्हणते प्लीज असं करू नकोस, तुला काय हवं आहे म्हणून तू असं करतो आहेस. तेव्हा इथे आता नैना म्हणत असते मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज कुणालाही सांगू नकोस हे सत्य की मी प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. तेव्हा सौरभ म्हणतो ठीक आहे, माझं तोंड बंद करण्यासाठी मला काहीतरी हवं आहे. तेव्हा नैना म्हणते काय हवं आहे तुला. तेव्हा सौरभ म्हणतो मला तर आता तुझ्याकडून काहीच नको आहे, मुळात तूच मला नको आहेस माझ्या आयुष्यामध्ये. मला आता हवं आहे ते पैसा. चांदेकरांच्या इथे पैशांचं झाड आहे ना, ते झाड आता तू थोडंसं हलव आणि थोडेसे पैसे मला आणून दे. तेव्हा नैना म्हणते सौरभ तू मला ब्लॅकमेल करतोयस का. तेव्हा सौरभ म्हणतो तुला काय समजायचं आहे ते समज, पण मला आता पैसे हवे आहेत. तेव्हा नैना म्हणते किती हवे आहेत. तेव्हा सौरभ म्हणतो की जास्त नको आहेत मला, फक्त 10 लाख रुपये तू मला आता घेऊन यायचे. जर उद्यापर्यंत 10 लाख रुपये घेऊन नाही आलीस तर उद्यापर्यंत तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट संपूर्ण चांदेकरांच्या हातामध्ये असतील आणि एकाच्या कुणाच्या देणार नाही तर एक एक कॉपी सगळ्यांच्या हातामध्ये असेल आणि ते तुला कळणारसुद्धा नाही. तेव्हा नैना आता टेन्शनमध्ये येते आणि इथे सौरभने तिच्यासाठी एक कॉपी तर पाठवलेली असते
तिच्या खोट्या प्रेग्नन्सीची. त्यामुळे ती कॉपी तिने आता आपल्या रूममध्ये लपून ठेवलेली असते. आणि आता नैना विचार करते की 10 लाख रुपये आता मी कुठून आणू आणि याला कसे काय देऊ. दागिने गहाण टाकले तरीसुद्धा सगळीकडे बोभाटा होईलच, कारण दागिने विकून मी पैसे दिले तर चांदेकरांचे दागिने सगळेजण ओळखतातच. तेव्हा इथे आता नैना विचार करत असते की राहुलच्या कपाटामध्ये पैसे आहेत, मग राहुलच्या कपाटामधून पैसे घेऊ का. ती म्हणते नाही नको, राहुलच्या घेतले तर उगाच तो बोभाटा करेल, मग काय करू. त्याचे पैसे तर घ्यायला नको, नाहीतर आधीच त्याला माझ्यावरती संशय आहे. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, आबांच्या कपाटामध्ये पैसे मिळत आहेत का ते बघूया, त्यांच्याकडे सुद्धा कॅश ठेवायला असतेच. तेव्हा इथे आता नैना जेव्हा आबा रूममध्ये नसतात तेव्हा हळूच त्यांच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्या उशाखाली त्यांच्या कपाटाची चावी असते, ती घेऊन कपाट उघडते आणि तिजोरीमध्ये जे पैसे असतात त्यातले 10 लाख रुपये ती आता काढते. तर इथे आबांना त्याबद्दल काहीही माहिती नसतं. पण नंतरला जेव्हा इथे नैना ते पैसे घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवते आणि ते पैसे घेऊन ती आता जात असते सौरभला भेटायला. तेव्हा कला म्हणते ताई अगं कुठे जातेस तू. तेव्हा नैना म्हणते तुला काय करायचं आहे, मी कुठेही जाईन, तू नको माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नेहमीप्रमाणे. तेव्हा कला म्हणते ताई तू नेहमी काय गं उलट बोलत असतेस, सरळ प्रश्नाचं तुला सरळ उत्तर देता येत नाही का. तेव्हा नैना म्हणते तू मला प्रश्न विचारायला येतेसच कशाला, सांग बरं तू तू तुझं काम कर ना, जा किचनमध्ये काही बनवायचं असेल तर बनव. तेव्हा कला म्हणते तू मला माझी कामं शिकवू नकोस, पण तू विसरतेस का ताई, तू प्रेग्नेंट आहेस आणि आता ऊन बघ किती बाहेर झालं आहे, या उन्हातून तू कुठे जातेस, जर तुला त्रास झाला तर. तेव्हा इथे नैना म्हणते तू नको गं माझी एवढी काळजी करू, माझी काळजी करायला मी समर्थ आहे. तेव्हा कला म्हणते हे बघ नैनाताई मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तर इथे नैना म्हणते गप्प बस गं कला, उगाच मला अडवू नकोस हा, आणि मी प्रेग्नेंट आहे ना, मला माझी काळजी घेता येते, तू नको उगाच मध्ये मध्ये करूस. तेव्हा नैना मात्र कलाचं काही ऐकायला तयार नसते. कला तिला प्रेमाने तिला रागवून समजावत असते की बाहेर जाऊ नकोस, तुला त्रास होईल, तरीसुद्धा ती ऐकत नाही. तेव्हा ती जात असताना तिच्या हातामध्ये तिची पर्स असते आणि एक पिशवी असते पैसे घेऊन जाण्यासाठी, आणि ती घाईघाईने तिथून निघून जाते, रिक्षा पकडते आणि लगेच निघून जाते. तेव्हा नैना म्हणते की ताई एवढी घाईघाईने का गेली, आणि कालसुद्धा हॉस्पिटलमधून रिपोर्ट्स आले होते आणि ते तिने रागानेच माझ्या हातातून खेचले, नक्की काय चाललं आहे, ताई काय आमच्यापासून काही लपवते का. ती म्हणते शोधून तर काढायलाच पाहिजे. तेव्हा कला आता नैनाच्या रूममध्ये जाते आणि ड्रॉवर वगैरे सगळ्यामध्ये शोधत असते की नक्की काय सापडतं आहे का. तेव्हा आता इथे नैनाच्या उशीच्या खाली तिला रिपोर्ट सापडतात आणि तेव्हा कलेला कळतं की नैना प्रेग्नेंट नाही आहे, खोट्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट. त्याच्यामुळे इथे त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की नैना प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. तेव्हा इथे कलाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते नैनाताईने सगळ्यांची फसवणूक केली आहे आणि ती आता जाते नैनाचा पाठलाग करते आणि नैना ज्या ठिकाणी गेलेली असते त्या ठिकाणी त्या कॅफेमध्ये तीसुद्धा पोहोचते आणि जाऊन इथे कला सगळं काही लपून छपून बघत असते. नैना जाऊन सौरभला मिठी मारते आणि म्हणते की कसं आहेस तू. तेव्हा सौरभ म्हणतो हे बघ, हे खोटं नाटक तुला करायची तरी काही गरज नाही आहे, कारण मला तुझा खरा चेहरा काय आहे ना ते बरोबर कळलेलं आहे. तेव्हा नैना म्हणते सौरू तू असं का करतोयस रे, मी तुला सांगितलं ना मी तुझीच आहे, फक्त त्या चांदेकरांना धडा शिकून मी येणार होते. तेव्हा सौरभ म्हणतो नाही नको येऊस, फक्त आता पैसे दे, कॅश आणली आहेस ना. तेव्हा नैना इतके असे पैसे काढून आता सौरभला देते आणि म्हणते प्लीज कुणालाही सांगू नकोस की मी प्रेग्नेंट नाही आहे म्हणून, एवढं करशील ना आता. हे पैसे दिलेत कसे दिलेस ते माझे मला माहिती आहेत. अरे चांदेकरांकडे पैसा आहे पण तो त्यांच्याकडे माझ्याकडे नाही, मी कुठून तुला एवढे पैसे देणार होते, मी हे पैसे कसे तरी मिळवलेत. तेव्हा इथे आता कला म्हणत असते की हे पैसे हिने कुठून आणले असतील. तेव्हा ती म्हणते की नक्कीच कुणाच्या तरी कपाटामधून हिने काढले असतील, नाहीतर नैनाताईकडे एवढा पैसा कुठे. तेव्हा कलाला आठवतं की जेव्हा कला किचनमध्ये जात असते तेव्हा नैना आबांच्या रूममधून बाहेर पडलेली असते आणि जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा खूपच जास्त घाबरलेली दिसते. तेव्हा कलाला कळतं की कदाचित ते पैसे आबांच्या कपाटामधूनच हिने चोरले असतील, कारण बंडल्सच दिसत आहेत आणि आबाज सगळे कॅश व्यवस्थित बंडल वगैरे लावून ठेवतात. तेव्हा इथे आता कला तिथे येते आणि म्हणते नैनाताई तू इथे काय करतेस,
आणि डॉक्टर सौरभ तुम्हीसुद्धा काय करताय? तर तुम्ही दोघांनी मिळून हे खोटे रिपोर्ट तयार केलेत का की नैनाताई प्रेग्नेंट आहे म्हणून? आता चला नैनाताई, तुझं हे सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. मी आता चांदेकरांची अजून फसवणूक होऊ देणार नाही. तेव्हा इथे कला तिला आता म्हणते की चल घरी चल, आणि कला नैनाला घेऊन आता घरी येते. तेव्हा इथे आता नैना खूपच जास्त घाबरते. तेव्हा कला म्हणत असते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे, आणि ती नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सगळ्यांना दाखवते. तेव्हा इथे ते रिपोर्ट्स वाचल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणते की नैनाताईने आपल्याला सगळ्यांना अंधारात ठेवलं, आपल्याला फसवलं, तिने सगळ्यांची फसवणूक केली. नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा आता धक्का बसलेला असतो. तेव्हा कला म्हणते तुम्ही सगळेजण प्लीज मला माफ करा. मला माहिती नव्हतं की नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे, कारण मी स्वतः तिला रिपोर्ट्स बनवायला घेऊन गेले होते. तिने डॉक्टर सौरभ, ज्यांचं आधी ताईला स्थळ आलं होतं, ते दोघंजण एका कॉलेजमध्ये होते आणि त्याच ओळखीचा फायदा उचलला, आणि नैनाताईने त्यांनासुद्धा प्रेमाचं आमिष दाखवलं. हे त्यांनी मला स्वतः तोंडाने सांगितले, आणि त्यामुळे ती नैनाताईची मदत करत होते. नैनाताईने हे प्रेग्नन्सी रिपोर्ट त्यांच्याकडूनच तयार करून घेतलेत, आणि ती प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर खोटंच बोलत आलेली आहे. ती प्रेग्नेंट नाही आहे. आपण सगळेजण उगाचच तिची एवढी काळजी करत होतो. ह्या बघा नैनाताईच्या गोळ्या, ती यातली एकसुद्धा गोळी खात नाही, आणि ज्या खूप गोळ्या खाल्लेल्या दिसत आहेत त्या तिने कुंडीमध्ये फेकून दिलेल्या आहेत. तिने एकसुद्धा गोळी खाल्लेली नाही आहे. त्याच्यामुळे आता नैनाताईचं खोटं हे मी सगळ्यांसमोर आणलं आहे. तेव्हा तुम्हाला आता जे काही तिला बोलायचं आहे ते तुम्ही बोला. तेव्हा इथे आता कला ही चांदेकरांच्या इज्जतीसाठी नैनालासुद्धा खडे बोल सुनावते. ते रिपोर्ट्स आता कला सगळ्यांना दाखवते. आबांना कलाचा खूप अभिमान वाटत असतो. म्हणजे चांदेकरांची सून शोभून दिसत असते, कारण ती आपल्या बहिणीची सुद्धा हयगय करत नाही. ती म्हणते की जेव्हा नैनाताईला न्याय मिळत नव्हता, राहुल तिच्याबरोबर लग्न करत नव्हता, तेव्हा मी नैनाताईच्या बरोबरीने होते तिला न्याय मिळवून देण्यासाठी. त्या दोघांचं लग्नसुद्धा झालं, पण नैनाताईने हे खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार केलेत हे मला माहिती नव्हतं, आणि तिच्या या प्लॅनमध्ये मला अजिबात तिची साथ द्यायची नाही आहे, कारण मला याबद्दल काही माहितीच नाही आहे. पण डॉक्टर सौरभ यांना मी इथे बोलावले, आणि आता डॉक्टर सौरभसुद्धा सांगतात की नैना प्रेग्नेंट नाही आहे. तिने मला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करेन, फक्त मला खोटे रिपोर्ट्स तू तयार करून दे, कारण तिला चांदेकरांना धडा शिकवायचा होता. तर इथे आता डॉक्टर सौरभने सुद्धा कबुलीत जबाब दिलेला असतो. तेव्हा इथे कला म्हणत असते की आई बघितलंस ना, नैनाताईची काळजी घेता यावी म्हणून तू इथे आलीस राहायला, सगळ्यांचा अपमान सहन केलास, कुणासाठी? तुझ्या मुलीसाठी ना. आणि तिने बघ काय केलं. नैनाताई, अगं आपल्या आईने आपल्यावरती हे संस्कार केलेत का? आपल्या आईवडिलांनी आपण गरीब असलो तरीसुद्धा आपले लाड पुरवले, आपल्यावरती चांगले संस्कार केले, चांगल्या वाईटमधला फरक समजवला, पण तुला ते कधीच कळलं नाही. आई या शब्दाचा अर्थ तुला कळतो का गं? तुला आई व्हायचं आहे तर इथे आता आई म्हणजे काय असतं ना, ते इथे आपल्या आईला विचार, सरोज मॅडमला विचार, रजनी मॅडमला विचार, कळतंय का तुला? तेव्हा रोहिणी म्हणत असते हे काय बोलतेस तू कला? कला म्हणते की रोहिणी मॅडम मी खरं तेच बोलते. तेव्हा इथे आबांना आता कला म्हणत असते की आबा तुम्ही तुमचं कपाट उघडून बघितलं का? तुम्हाला तुमचे पैसे कमी वाटले? तेव्हा आबा म्हणतात हो वाटले, पण मला असं वाटलं की कुणीतरी घेतले असतील, कारण का अद्वैतला मी परवानगी दिली, जर त्याला कॅश हवी असेल तर तो घेऊ शकतो, आणि सरोजसुद्धा घेऊ शकते. तेव्हा मला वाटलं की त्यांच्यापैकी कुणीतरी घेतली असेल. तेव्हा इथे कला म्हणते नाही आबा, हे घ्या तुमचे पैसे, हे नैनाताईने तुमच्या कपाटामधून चोरले होते सौरभला देण्यासाठी. सौरभला तोंड बंद करायला सांगितलं होतं तिने, आणि त्यासाठी ती त्याला पैसेसुद्धा द्यायला निघाली होती. तर अशा पद्धतीने अगदी सगळाच उठारेटा कलाने एकदाच आता नैनावरती काढलेला असतो. ती इथे सगळ्यांसमोर आता नैनाचं खोटेपण आणते. तेव्हा अद्वैतला तिचा खूप अभिमान वाटतो. अद्वैत म्हणत असतो नाही नाही, ही खरोखरच खरी आहे. हिच्यावरती मिसेस खरे यांनी चांगले संस्कार केलेत. नैना एक नंबरची कपटी आहे, पैशांची हावरी आहे, आणि त्यातच इथे कला स्वाभिमानी आहे. तिला सगळ्यांचा मान राखता येतो, सगळ्यांवरती प्रेम करता येतं, जीव लावता येतं. या घरामध्ये आल्यापासून तिचा एवढा अपमान झाला, पण तरीसुद्धा ती कुणाला उलट बोलली नाही. तिचा जो काही थोडासा राग निघायचा तो माझ्यावरतीच. तेव्हा इथे आता अद्वैतला कलाची खरी किंमत कळलेली असते की कला किती चांगली आहे, आणि ही किती पैशाची हवरी आहे नैना, हे सुद्धा कळलेलं असतं.
त्यामुळे इथे आता नैना सगळ्यांची माफी मागत असते, पण सगळेजण तिच्यावरती आता रागावलेले असतात. अशा रीतीने आता कलाला नैनाचं प्रेग्नन्सीचं सत्य कळतं आणि कला तिला माफ करत नाही. ते संपूर्ण चांदेकरांसमोर नैनाचं खोटेपण आता आणत असते.